2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने केला। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली। त्या संदर्भात एक जनहित याचिका सादर करण्यात आली होती आणि त्यावेळी खंडपीठाने धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं या संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। 2016 पासून तर 2023 पर्यंत प्रचंड जीआरस बदलले। उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मी चॅलेंज केलेला आहे। त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याचा कॉग्निझन्स घेऊन असं होल्ड केलं आहे की शासनाने इतक्या जास्त किमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली, त्याच्यामुळे शासनाने त्याच्यात काय निर्णय घेतला, कशाच्या आधारे निर्णय घेतला, या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने 29 तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेलं आहे। तर हे प्रकरण नेमकं काय होतं आपण पाहतोय। 5 डिसेंबर 2016 ला कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू करण्यात आली होती। तर 23 ऑक्टोबर 2023 ला धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली। राज्य सरकारने 103 कोटी 95 लाखांचा निधी देखील मंजूर केला होता। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं गेलंय असा सवाल आता उपस्थित होतोय आणि हायकोर्टाने राज्य सरकारला याचं स्पष्टीकरण मागितलंय।